जास्तीत जास्त नागरिकांनी सभासद नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेश लुटे यांनी केलं आहे। राहाता तालुक्यामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं प्रत्येक गावामध्ये सभासद अभियान राबवलं जाणार आहे। गणेश जाधव तालुकाध्यक्ष मनसे शिर्डी शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या प्रत्येक प्रभागांमध्ये शाखा उभारणार असल्याचं प्रशांत वागचौरे म्हणाले। प्रत्येक प्रभागांमध्ये सभासद नोंदणी अभियान राबवणार लक्ष्मण कोतकर शिर्डी शहराध्यक्ष मनसे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानास शिर्डी शहरात उत्स्फूर्त प्रचंड प्रतिसाद। सन्माननीय राजेसाहेब ठाकरे यांनी मनसे पक्षाच्या वर्धापन दिनी रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेऊन रायगडच्या पायथ्याशी मनसे प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्घाटन सदस्य नोंदणीचा फॉर्म भरून केलंय। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान गावोगावी तालुका वाड्या वस्तींवर सुरू झालंय। काहींनी ऑनलाईन सदस्य नोंदणी केली, काहींनी ऑफलाईन सदस्य नोंदणीमध्ये नोंदणी केली। खूप चांगला प्रतिसाद मिळाला। राहाता शिर्डी कोपरगाव व अकोले तालुक्यात सर्व पदाधिकारी यांनी जिल्हाध्यक्ष राजेश लुटे यांच्या नेतृत्वात विविध ठिकाणी हे अभियान जोरात राबवलंय। कोपरगाव येथे शहर अध्यक्ष सतीश काकडे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने सर्व पदाधिकाऱ्यांनी हे अभियान राबविलं। तर शिर्डी येथे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, तालुकाध्यक्ष गणेश जाधव, शिर्डी शहर अध्यक्ष लक्ष्मण कोतकर, शिर्डी विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष प्रशांत वागचौरे, उपतालुकाध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे, उपतालुकाध्यक्ष विकी बेंद्रे, अभिषेक पोपळघट, चेतन झिंजाड, गौरव भालेराव, ऋषी धीवर, प्रसिद्धी प्रमुख साई कुमावत, रवींद्र कुसळकर, प्रवीण आसने, दत्ता अशोक खोसे यांनी शिर्डी येथे मोठ्या उत्साहात सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हे अभियान मोठ्या उत्साहात राजेसाहेबांचं भाषण व सर्वत्र पक्षांचे झेंडे लावून सदस्य नोंदणीचे बोर्ड जागोजागी लावून संपन्न केला। या नोंदणी अभियानाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उपाध्यक्ष रावसाहेब कदम यांनी भेट दिली आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना खूप महत्त्वाचे मोलाचे मार्गदर्शन केले। हे अभियान 3 दिवस 11 तारखेपर्यंत शिर्डी येथे चालणार आहे। तर पुंतंबा, बाभळेश्वर, सावळविहीर, राहाता येथे हे अभियान सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेश लुटे यांनी दिली आहे। साई युग न्यूज संपादक भगवान थोरात चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। नव्या युगाचे, नव्या दमाचे साई युग न्यूज। बोला। आज महाराष्ट्र नवनिर्माण शिर्डी शाखेच्या वतीने, शिर्डी शहराच्या वतीने राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सदस्य नोंदणीचा प्रारंभ केलेला आहे शिर्डी शहराने। बोला। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी केलेल्या आदेशानुसार सदस्य नोंदणी आजपासून आम्ही चालू करतोय। शिर्डी शहर, सावळविहीर म्हणजे राहाता तालुक्यात पूर्ण सर्व इकडे आम्ही सदस्य नोंदणी करत आहे। तर या सदस्य नोंदणीला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे। आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेशजी लुटे व तालुका अध्यक्ष गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे। तरी शिर्डी येथे जास्तीत जास्त आम्ही सदस्य नोंदणीकरण पक्षाला इथं मजबूत काम करणार आहे। तरी प्रत्येक ठिकाणी आमची शाखा राहणार आहे। सावळीमध्ये पण आम्ही प्रत्येक ठिकाणी शाखा टाकत आहे। तर शिर्डी शहरात वेगवेगळ्या भागामध्ये जेवढे वार्ड आहे त्या वार्डामध्ये आमच्या शाखा ह्या आता हळूहळू चालू होणार आहे। मनसे ही पूर्णतः कंपोज झालेली दिसत होती लोकांना, पण आज तुम्हाला दिसेल सदस्य नोंदणीनंतर आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आहे। या प्रतिसादाबरोबरच आम्ही शिर्डी शहरात मजबूत काम करणार आहे व इथून आम्ही नगरसेवक, पंचायत समितीला इलेक्शन लढवणारे जे काही कोणी आमचे उमेदवार असेल त्यांच्यासाठी मोठं काम करण्याचं काम आम्ही करणार आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण शिर्डी शहराच्या वतीने सदस्य नोंदणीला सुरुवात केलेली आहे। शिर्डी शहराचे शहर अध्यक्ष लक्ष्मण कोतकर तसेच शिर्डीचे विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष प्रशांत वागचौरे यांच्या नेतृत्वाखाली व आमचे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, तालुका अध्यक्ष व सर्व पदाधिकारी इथं या शिर्डी शहराचे सदस्य नोंदणीला उपस्थित आहे। सगळ्यात महत्त्वाचं राजसाहेबांनी त्या दिवशी सभेत सांगितल्याप्रमाणे गुढीपाडव्याच्या की महाराष्ट्र हा तरुणांच्या हातात गेला पाहिजे। BJPने ज्यावेळेस नरेंद्र मोदींनी तरुणांना साथ घातली व ज्या प्रकारे तरुणांनी जसं देश त्यांच्या ताब्यात दिला व पुढं काय आपल्याला दिसतंय तर या गोष्टी होता कामा नये, म्हणून राजसाहेबांनी सांगितलेलं जे विजन आहे त्या अनुषंगाने आम्ही सदस्य नोंदणीस प्रारंभ केलेला आहे व उत्स्फूर्त असा प्रतिसाद शिर्डी शहरातून भेटत आहे। नवनिर्माण सेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान शिर्डी या ठिकाणी आज चालू असून वर्धापन दिनाच्या दिवशी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी शिवरायांचं दर्शन घेऊन रायगडाच्या पायथ्याशी ह्या अभियानाला सुरुवात केली आणि त्यानंतर महाराष्ट्रभर हे अभियान खूप जोरदार चालू आहे।
बऱ्याच लोकांना नागरिकांना सदस्य नोंदणी करून घ्यायची होती, परंतु कशा पद्धतीने नोंदणी करायची हे त्यांना चॅनल मिळत नव्हतं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी आपण नोंदणी अभियान म्हणजे महाराष्ट्रामध्ये चालू केलं राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली. आणि त्यानंतर आज शिर्डी या ठिकाणी किंवा राहता तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही हे अभियान राबवत आहोत. या ठिकाणचे जे शहराध्यक्ष आहेत लक्ष्मण कोतकर आणि प्रशांत वागचौरे हे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष असून यांनी या ठिकाणी हे आज मोठ्या पद्धतीने अभियान राबवलेलं आहे आणि इथं खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांचा स्थानिक लोकांचा आम्हाला मिळत आहे. आणि आम्ही रोज तालुक्यातील प्रत्येक गावात खेडेपाड्यामध्ये प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी हे अभियान राबवणार आहे. जर कुणाला सदस्य नोंदणी करून घ्यायची असेल तर त्यांनी आमच्या कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. शिर्डीमध्ये लक्ष्मण कोतकर आहेत, प्रशांत वागचौरे आहेत, राहत्यामध्ये विजय मुगले आहेत, तालुका अध्यक्ष गणेश जाधव आहेत, त्याच्यानंतर सावळीवीर निघोज निमगाव हा जो पट्टा आहे इथं प्रवीण आसने आहेत, त्याच्यानंतर अभिजित पोपळघट आहेत, त्यानंतर अशोक खोसे अशोक दत्ता खोसे दत्तात्रय खोसे यांच्याशी संपर्क साधावा. हे साकुरी वगैरे हा भाग ते पाहत आहे. तालुक्यामध्ये बाबळेश्वर वगैरे आम्ही सगळे कानाकोपऱ्यामध्ये राहत्यामध्ये अभियान राबवत आहेत. त्याच्यानंतर आम्ही अकोले आणि कोपरगाव या ठिकाणी या तालुक्यांमध्ये सुद्धा हे अभियान खूप जोरात चालू आहे. तरी ज्या नागरिकांना आमच्याकडे नाव नोंदणी करायची असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा व नोंदणी करून घ्यावी. त्यानंतर आम्ही हा फॉर्म भरून घेणार आहे. या फॉर्ममध्ये एक ID कार्ड राहील. ते ID कार्ड त्यांना सदस्यत्वासाठी मिळणार आणि ते ID कार्ड त्यांनी जवळ असल्यानंतर ते महाराष्ट्रात कुठेही त्यांना काही प्रॉब्लेम असला, काही अडचण असली तर ते आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात जाऊन त्या कार्डाच्या याच्यावरती आम्ही मनसेचे सदस्य आहे, अशी अडचण आलेली आहे तर त्या ठिकाणी आम्ही ती अडचण त्यांची दूर करू शकू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्हाला असं वाटतं मी 2008 पासून म्हणजे फाउंडर आहे, पण असं वाटतं की बाबा आत्ता विरोधी पक्ष महाराष्ट्रात यांनी ठेवला नाही भाजपाला आणि भाजपाला विरोधी पक्ष ठेवला नाही, पण भविष्यातला विरोधी पक्ष नेता एकदम स्ट्रॉंग राजसाहेब ठाकरे मनसे हाच राहणार आहे हे 100% गॅरंटी. आणि जे अनालिसिस करत्या अनालिसिस जे लोक करतात सध्या तर त्यांचं महत्त्वाचं अभ्यास करून बोलतात. त्यांचं म्हणणं असं आहे का महाराष्ट्राला विरोधी पक्ष भाजपाने ठेवला नाही म्हणजे सत्ता पैसा आणि काय म्हणतात सत्तेचा माज पैशाचा जोर आणि सगळ्या गोष्टी सत्ता यांच्याकडे त्यांनी ठेवलं नाही. पण आत्ता जर महाराष्ट्र मोठ्या अपेक्षेने बघत असेल तर मनसेकडे बघतो, राजसाहेबांकडे बघतो आणि 100% विरोध जर